नमः। ओम सिद्धाय नमः। ओम अर्रं सिद्धाय नमः। भरत ऐरावत क्षेत्रस्थ भूत भविष्य वर्तमान 3-24 भगवान नमो नमः। सिमंदरादि 20 विरमान तीर्थंकर भगवान नमो नमः। वृषभादि महावीर पर्यंत 1452 गणधर देवाय नमो नमः। 64 रुद्रधारी मुनीश्वराय नमो नमः। अंतकृत केवली मुनीश्वराय नमो नमः। प्रत्येक तीर्थंकर वेळी 10 घोरोपसर्ग विजयी मुनीश्वराय नमो नमः। 11 अंग 14 पूर्व शास्त्र महासमुद्र आहे, त्याचे वर्णन करणारे आज कोणी श्रुत केवली नाही, कोणी केवली नाही। आमच्यासारखे क्षुद्र काय वर्णन करणार? आत्म्याचे कल्याण करणारी जिनवाणी श्रुतदेवी सरस्वती आहे, अनंत समुद्रा इतकी आहे। तर त्याचे मध्ये सांगितलेला जिनधर्म हा कोणी जीव धारण करील त्या जीवाचे कल्याण अवश्य होईल। त्यापैकी एक अक्षर ओम हे एकच अक्षर जो धारण करतो त्या जीवाचे कल्याण होते। सम्यक शिखरजीवर भांडण करणारे 2 वानर याच्या स्मरणाने स्वर्गाला गेले, याच्या स्मरणाने सुदर्शन सेठी मोक्षाला गेले। सप्त व्यसनधारी अंजन चोर मोक्षाला गेला। हे तर सोडा, नीच जातीचा कुत्रा जिवंतर कुमाराच्या उपदेशाने सद्गतीला गेला। इतका महिमा जिनधर्माचा आहे, परंतु कोणी धारण करत नाही। जैन होऊन सुद्धा जिनधर्मावर विश्वास नाही। अनंत काळापासून जीव व पुद्गल हे दोन्ही भिन्न आहेत हे सर्व जग जाणते, परंतु विश्वास नाही। पुद्गलालाच जीव व जीवाला पुद्गल मानित आला आहे। दोन्हीचे गुणधर्म अलग अलग आहेत, हे दोन्ही अलग अलग आहेत। जीव पुद्गल आहे का पुद्गल जीव आहे? पुद्गल तर जड आहे। स्पर्श रस गंध वर्ण हे त्याचे गुण आहेत। ज्ञान दर्शन चेतना हे जीवाचे लक्षण आहे। आपण तर जीव आहोत। जीवाचा पक्ष घेतला तर पुद्गलाचा घात होतो, पुद्गलाचा पक्ष घेतला तर जीवाचा घात होतो। परंतु मोक्षाला जाणारा जीव हा एकटाच आहे, पुद्गल नाही। जीवाचे कल्याण करणे, अनंत सुखाला पोचविणे हे आपले काम आहे। परंतु मोहनीय कर्माने सगळे जग भुलून गेले आहे। दर्शन मोहनीय कर्म सम्यक्त्वाचा घात करते, चारित्र्य मोहनीय कर्म चारित्र्याचा घात करते। तर आपण काय केले पाहिजे? सुख प्राप्त करण्याकरिता काय केले पाहिजे? दर्शन मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता सम्यक्त्व धारण केले पाहिजे। चारित्र्य मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता संयम धारण करावा, हा आमचा आदेश आहे, उपदेश आहे। अनंत काळापासून जीव मिथ्या कर्माच्या योगाने संसारामध्ये फिरत आहे, तर मिथ्या कर्माचा नाश केला पाहिजे, सम्यक्त्व धारण केले पाहिजे। तर सम्यक्त्व काय आहे याचे समग्र वर्णन कुंद आचार्यांनी समयसार, नियमसार, प्रवचनसार, पंचाष्टिकाय, अष्टपाहू व गोमट सारादी ग्रंथामध्ये तसे वर्णन केले आहे। पण याच्यात श्रद्धा ठेवतो कोण? तर आपले आत्मकल्याण करून घेणारा जीव श्रद्धा ठेवतो। सुख कशाने होईल याचा अनुभव घेतो। असेच संसारामध्ये फिरावायचे असेल तर अनादी काळापासून फिरत आलाच आहे, उपाय नाही। तर सुख प्राप्त करण्याकरिता आपण काय केले पाहिजे? दर्शन मोहनी कर्माचा क्षय केला पाहिजे। दर्शन मोहनी कर्माचा क्षय आत्मचिंतनानेच होतो। दान पूजा केली तर पुण्यबंध होतो, तीर्थयात्रा केली तर पुण्यबंध होतो। हरेक धर्माचे काम पुण्यबंधाचे कारण आहे। परंतु केवळ ज्ञान होण्याला, अनंत कर्माची निर्जरा होण्याला आत्मचिंतन हेच साधन आहे। ते आत्मचिंतन 24 घंटेपैकी 6 घडी उत्कृष्ट, 4 घडी मध्यम, 2 घडी जगन्य, निदान 15-10 मिनिटं तरी
निदान आमचे म्हणणे आहे 5 मिनिटे तरी आत्मचिंतन करावे. आत्मचिंतनाशिवाय सम्यक्त प्राप्त होत नाही. संसार बंध तुटत नाही. जन्म जरा मरण सुटत नाही. सम्यक्त्वाशिवाय दर्शन मोहनी कर्माचा क्षय होत नाही. सम्यक्त होऊन 66 सागरपर्यंत हा जीव संसारात राहील. तर चारित्र मोहनी कर्माचा क्षय करण्याकरिता संयम धारण केलाच पाहिजे. संयमाशिवाय चारित्र मोहनी कर्माचा क्षय होत नाही. तर कसेही असो हर एक जीवाने संयम धारण करायला पाहिजे. म्हणून भिवू नका. संयम धारण करायला भिवू नका. कपड्यात संयम नाही. कपड्यात 7वे गुणस्थान नाही. 7व्या गुणस्थानाशिवाय आत्मानुभव नाही. आत्मानुभवाशिवाय कर्मनिर्जरा नाही. कर्मनिर्जरेशिवाय केवळ ज्ञान नाही. केवळ ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून भिवू नका. संयम धारण करण्यास भिवू नका. ओम सीताय नमः. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी असे 2 भेद आहेत. सविकल्प समाधी कपड्यामध्ये गृहस्थाला होते. कपड्यामध्ये निर्विकल्प समाधी नाही. निर्विकल्प समाधी साधल्याशिवाय वास्तविक सम्यक्त होत नाही. बाबांनो भिवू नका. मुनिपद धारण करा. निर्विकल्प समाधी झाल्यानंतरच खरे सम्यक्त होते. आत्मानुभवाशिवाय सम्यक्त नाही. व्यवहार सम्यक्त्व खरे सम्यक्त नाही. ते साधन आहे. फूल येण्यास फळ येण्यास फूल जसे कारण आहे तसे व्यवहार सम्यक्त कारण आहे असे कुंद स्वामींनी समयसारात सांगितले आहे. निर्विकल्प समाधी मुनिपद धारण केल्यावरच होते. 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत पूर्ण होते. 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञान होते असा नियम आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणून भिवू नका. काय तर संयम धारण करा. याच्याशिवाय कल्याण होणार नाही. पुद्गल आणि जीव भिन्न भिन्न हे सर्वजण सामान्यपणे समजतात. खरे समजलेच नाही. खरे समजले असते तर भाऊ बंधू माता पिता आपले म्हणून समजले नसते. हा सगळा पुद्गलाचा संबंध आहे. जीवाचा कोणी नाही रे बाबा, कोणी नाही. जीव अकेला आहे. त्याचा कोणीही नाही. एकटाच फिरतो आहे आणि मोक्षालाही एकटाच जाणार आहे. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान ह्या 6 ग्रहस्थांच्या क्रिया आहेत. असी मसी कृषी, शिल्प, वाणिज्य आणि सेवा या 6 धंद्यापासून होणाऱ्या पापांचा त्या 6 क्रियांनी क्षय होतो. याच्याने इंद्रिय सुख मिळते पण मोक्ष मिळत नाही. संपत्ती, संतती, वैभव, राज्यपद, इंद्रियपद पुण्याने मिळते पण मोक्ष फक्त आत्मचिंतनानेच मिळतो. नय, शास्त्र, अनुभव या तिन्हींचा मेळ घालून पाहावा. मोक्ष कशाने मिळतो? मोक्ष फक्त आत्मचिंतनानेच मिळतो. ही भगवंतांची वाणी आहे. ही एकच सत्यवाणी आहे. या वाणीचा एक शब्द ऐकला तर जीव चढून मोक्षाला जातो. तर ही वाणी कोणती आहे तर आत्मचिंतन. बाकी काही नाही केले तरी पुण्यबंध घडतोच. मोक्ष मिळण्यास आत्मचिंतनच कारण आहे. हे कार्य करायलाच पाहिजे. सारांश धर्मस्य मूलम दया. जिन धर्माचे मूळ सत्य अहिंसा आहे. सत्य अहिंसा आपण सगळे तोंडाने म्हणतो. स्वयंपाक जेवण पण तोंडाने म्हटल्याने पोट भरतं का? क्रिया केल्याशिवाय जेवल्याशिवाय पोट भरत नाही. क्रियेमध्ये आणलं पाहिजे. बाकी सर्व सोडा. सत्य अहिंसा पाळा. सत्यामध्ये सम्यक्त होते आणि अहिंसामध्ये सर्व जीवांचे रक्षण होते. म्हणून हा व्यवहार पाळा. त्यामुळे कल्याण होते. आता पुढे हे. ओम नमः. बोले परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समारडी सम्राट प्रथमाचार्य आचार्य शांतिसागर मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की जय.